गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नवीन दिवस नवीन दिवसाची सुरुवात। आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच मैदानामध्ये संपन्न होते। तमाम क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत। क्रिसलेस एसएमई लीग मध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल। दिवसाची सुरुवात आणि सुरुवातीलाच एक चांगली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येते। नॉकआउट स्टेज आहेत, त्यामुळे प्रत्येक मॅच इथून पुढे जिंकणं फार गरजेचं आहे। पंचांचा इशारा, लेट्स प्ले। पहिलाच बॉल इथे डाव्या यष्टीच्या बाहेर। पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय। सुरुवात इथे अतिरिक्त धावेने केली जाते। पहिलाच बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय। अतिरिक्त धाव धावसंख्येचा शुभारंभ करणारी आहे। पुन्हा एकदा वाह, अगदी यष्टांचा वेध घेणारा चेंडू हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलं। दिशा दर्शवली इथे, चेंडूला पुश केलं आणि बॅटर देखील खुश झाले। सिंगलने इथे आपलं अकाउंट ओपन केलंय। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 2। पुढचा बॉल, वा इथे मात्र वेगवान चेंडू आहे। सरळ पायाचा वेध इथे घेतला जातोय। इतका भन्नाट वेग आहे की चेंडू पायावरती आदळल्यानंतर फार वेगात इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये इथे ट्रॅव्हल होतोय। फार वेगवान चेंडू, लेग बाय स्वरूपाची धाव, धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या इन मीन 3। पुन्हा एकदा सरळ बॅटचा इथे वापर करण्यात आला। लॉंग ऑफ मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय। पुन्हा एकदा सिंगल इथे प्राप्त होतीये। एक एक धाव इथे फार महत्वाची आहे। एक एक धाव काढण्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात बॅटरला। गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतायत। आतापर्यंत वेगाचा वापर केला जातोय। पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने। दोन्ही तुल्यबळ आणि ताकदवान संघ आहेत आणि प्रत्येकाला जिंकायचं आहे, हरण्यासाठी तर कोणीच आलेलं नाहीये। त्यामुळे प्रत्येकाचा खेळ इथे उंचावत जाणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये। पुन्हा एकदा चेंडू अंगावरती आदळतोय। निर्धाव चेंडूची सांगता होतीये। 4 धावा आतापर्यंत झाल्यात। पहिलं षटक, 5 चेंडूंमध्ये ते 4 धावा आहेत। एक अवांतर आहेत, तर 2 इथे बॅटने आल्यात, तर एक लेग बायची देखील आहे। 4 धावा आतापर्यंत। पहिलं षटक सुरू आहे, 7 षटकांची मॅच आहे। पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न। षटकाची इथे समाप्ती। पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4। सुरुवात थोडीशी संयमाने, दोन्ही बॅटर थोडासा संयम दर्शवतायत। ठाऊक आहे गोलंदाज तितकीच भन्नाट गोलंदाजी करतायत। विकेटवरती जर वेळ काढला तर नक्कीच त्या वेळेचा सदुपयोग दोन्ही बॅटर घेऊ शकतात। या अनुषंगाने इथे बॅटिंग केली जाते। षटक क्रमांक 2, स्वप्नील इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी। पहिलाच बॉल, इथे देखील या षटकाची सुरुवात अवांतर धावेने केली जाते। अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या 5। दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील अवांतर धावेने। पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने, डायरेक्ट हिट। आणि इथे मात्र काय घडतंय, विकेटचं होईल पतन। पहिलाच बॅटर धावबाद स्वरूपात डगआउटच्या दिशेने बॅक 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 टू द पॅव्हिलियन। धन्यवाद। पहिलाच बॅटर इथे धावबाद झालाय। पुन्हा एकदा इथे डाव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी लगेचच कळवलं इट्स अ वाईड बॉल। आतापर्यंत 6 धावा झाल्यात। 6 धावांमधल्या 3 धावा या अवांतर आहेत। एक लेग बाईज आहेत, तर 2 बॅटने आल्यात। 6 धावा। पुढचा बॉल, पुन्हा एकदा इथे मिस टाइम।
विकेटचं होतंय पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा सुरेख. ते बाय मिस्टेक राहिलं, त्यांचं गाणं बंद करायचं. बाय मिस्टेक राहिलं. ते सॉरी बोलले त्या बाबतीत. बोलले ना? नाही बोलले. पुन्हा एकदा चांगला पूल केलाय आणि एक धाव देखील इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 7. दुसरं षटक सुरू आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. एक झेलबाद तर एक धाव बाद. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी खालून चेंडू निघून घेतोय. झपकन चेंडू निघून गेलाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगताय. 7 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक वरती आपण शेखर यांना पाहतोय. नॉन स्ट्राईकला मीत आहेत. पुन्हा एकदा बॅटच्या अगदी आतल्या बाजूवरून चेंडू ब्रश होतोय. एक टप्पा घेत यष्टिरक्षकाच्या हातात. लेमन कट, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं असेल की 4 धावा होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नील यांनी एक बॅटर बाद खर्च करत असताना इथे फक्त 3 धावा. 2 षटकानंतर 7. 2 बॅटर बाद. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आमंत्रित केलं जात आहे निलेश यांना. पहिलाच बॉल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. काय गोलंदाजी इथे आहे. सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः गोलंदाजाने बॅटरच्या डोळ्यासमोर चांदण्या चमचवाव्यात अशी गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा सॉलिड इन डिफेन्स. रक्षात्मक भूमिका आहे. बॅकफुटला ढकलणारी ही गोलंदाजी आहे. वेग आहे, अचूक टप्पा आहे, नियंत्रण देखील योग्य आहे. काय गोलंदाजी इथे निलेश करतायत. अप्रतिम. पुढचा बॉल. इथे देखील बॅटची एज. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. काही गोलंदाजी इथे केली जाते. कधी चेंडू बाहेरच्या बाजूला तर कधी आतल्या बाजूला इथे कट करण्याचा प्रयत्न आहे. आणि ती चर्चा दोन्ही बॅटर मध्ये होते आहे. शेखर आणि मीत ही जोडी मैदानामध्ये आहे. MS. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. इथे एक धाव वेगात मिळते. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. मग आता बॅटिंग टीमला ही ते एक धाव बनवणं म्हणजे जसा सोन्याचा भाव वाढत चाललाय ना, तशी ती एका धावीची किंमत वाढत चालली आहे. विकेटवरती थांबायचं आहे. धावाही बनवायच्या आहेत. एक फायटिंग स्कोर उभा करायचा आहे. परंतु गोलंदाजी इथे फार वेगवान आहे. फार तिखट गोलंदाजी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा बॅटची एज. थांबा. बॅटची एज, परंतु झेल मात्र इथे होत नाहीये. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला. काय गोलंदाजी केली. बॅटरला कळलं देखील नाही. बॅटची जी एज लागली ना, ती देखील कळली नाही इतक्या वेगात. पुन्हा एकदा वाह. इथे यष्टिरक्षकालाही चेंडू समजत नाहीये. जर या खेळपट्टीवरती इतक्या वेगवान गोलंदाजी होतीये तर एक्स्ट्रा टर्फ किंवा सिमेंटच्या खेळपट्टीवरती या गोलंदाजाच्या समोर उभं राहणं देखील अवघड आहे. अचूक अचूक गोलंदाजी आहे. धावसंख्या मात्र इथे अवांतर धावेने वधारली जाते. 9 धावा झाल्यात. वाईट +1. आताचे एकूण 2 धावा आहेत. 10 धावा झाल्यात. 10 धावा. पुन्हा एकदा
10 धावा. 3 षटक संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा, 2 बॅटर बाद. काय गोलंदाजी इथे आतापर्यंत केली आहे. वाह, अप्रतिम, अविश्वसनीय गोलंदाजी. एका बाजूने स्वप्नील तर दुसऱ्या बाजूने निलेश यांना आपण बघितलं तर षटक क्रमांक 4 ची इथे सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. हा, कुठल्याही बॅनर मध्ये जर का चेंडू अडकला गेला तर सिंगल मिळणार आहे. पहिलाच बॉल, अपट बार इथे खेळण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे लॉंग टेनिस मध्ये खेळलं जातं ना, अगदी त्या रॅकेटचा वापर केला जातो, अगदी त्या शैलीमध्ये इथे बॅट फिरवली गेली. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 11. 2 बॅटर बाद. चौथं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली गेली परंतु धाव मात्र कुठलीही नसेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ऋतुराज अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. आतापर्यंत सर्वच गोलंदाजांनी प्रभावी केलंय. इथे मात्र पंचांनी कळवलंय नो बॉल. कशा संदर्भात आहे? इथे गोलंदाजाची जी शैली आहे ती अपवादास्पद आहे. जे ऍक्शन आहे ती मात्र पंचांना पटलेली नाहीये. तो कोपराचा जो वापर केला जातो, जो ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर करायचा त्यावेळेस हात जो बेंड केला जातो आणि त्यानंतर चेंडूची इथे फेकी केली जाते. इथे मात्र ऑन साइडला चेंडू खेळला आहे. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे 13 धावा झाल्यात. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या 13. 2 बॅटर बाद. गती परिवर्तन, चेंज अप पेस, धावबादची संधी. इथे मात्र विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. धावबाद स्वरूपामध्ये शेखर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. 3-13. नवीन बॅटर शैलेश. हा देखील 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. संख्या होते ती 14. शैलेश इथे स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथे देखील नो बॉल कळवलाय. नो बॉल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. एक लायसन मिळाले इथे बॅटर शैलेश यांना. बघूया त्या लायसनचा फायदा घेत आहेत का. पुढचा बॉल. इथे देखील स्विंग अँड मिस. निर्धाव. 4 षटक संपली आहेत. 15 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 3 बॅटर इथे बाद आहेत. 24 चेंडूंमध्ये 15 धावा. फायटिंग स्कोर कमीत कमी 35-40 धावा तरी इथे बनवाव्या लागतील, अन्यथा प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होऊ शकतो, जो आतापर्यंत झाला आहे. बघूया येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. वाह, क्या बात है. 101 धुरंदर आहे तिथे. गोलंदाजी मार्क वरती 5वं षटक इथे हाताळण्यासाठी येत आहेत मीत. यांच्या समवेत स्वप्नील यांच्याकडून पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. अजून एका विकेटचं पतन. स्वप्नील यांनी अजून एक बॅटर इथे त्रिफळा बाद केलाय. धन्यवाद. स्वप्नील यांची भन्नाट अशी गोलंदाजी आहे. वारंवार विकेट प्राप्त करतायत, धावाही रोखतायत.
राजेंद्र नवीन बॅटर आल्या आल्या पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या 4 बाद 16. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला जात. चांगला फटका इथे खेळलाय परंतु एकच धाव मिळतीये. चांगला फटका आलाय शैलेश यांच्या बॅट मधून. लॉंग ऑफ मध्ये भेदक मारा केला परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावसंख्या 17. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल. एक चांगली बॅटिंग इथे आपल्याला राजेंद्र आणि त्याचबरोबर शैलेश या दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. राजेंद्र पाटील चांगली सुरुवात करून देत आहेत संघाला इथे अडचणीतून बाहेर आणण्यासाठी. 18 धावा झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. टो क्रशिंग यॉर्करचा वापर. षटकाची इथे समाप्ती होते. 5 षटक संपले आहेत. 18 धावा झाल्यात. 4 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. तर येणारे 2 षटक ही दोन्ही नौखे गोलंदाज आहेत. या दोन्ही गोलंदाजांवरती जबाबदारी धावा रोखण्याची आहेत. तर आता राजेंद्र आणि शैलेश यांना मात्र या दोन्ही गोलंदाजांवरती प्रहार हा करावाच लागेल. इथे लढावं लागेल. धावसंख्येला इथे आकार द्यावा लागेल. गोलंदाज जर कंजूसीने गोलंदाजी करतायत तर इथे मात्र बॅटरला दोन्ही हातांनी धावा गोळा करणं हाच मात्र एक पर्याय इथे शिल्लक ठेवला आहे. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती. प्रथमेश पहिल्याच बॉल वरती इथे सिंगल खर्च करतायत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 फॉर लॉस ऑफ 4. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडस निराशाजनक. हातातून चेंडू निसटतोय. जीवदान मिळतंय शैलेशांना. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 20. 6वं षटक सुरू असताना पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळणं हे थोडस इथे चॅलेंजिंग आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला जातोय आणि चेंडूला इथे उसळी देण्याचा देखील प्रयत्न गोलंदाजांकडून केला जातोय. इथे मात्र फुल टॉस ऑन साइडला. चांगला प्रहार. फार वेळानंतर बॉल जाईल सीमारेषा पार. सकाळच्या सत्रामध्ये बस काय भावा. या मिळाल्या 4 धावा. चौकार. धन्यवाद. पुन्हा एकदा थोडासा फटका फसलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न फसतोय. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतोय इथे वेगात वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे देखील फुल टॉस आणि ऑन साइडला चेंडू खेळलाय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत होणारी वाढ. या षटकाची देखील समाप्ती. सहा षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 6 षटकानंतर 29 झाल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 6 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती सागर.
पहिलाच बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. या धावा आता बॅटिंग टीम साठी फार फायदेशीर आहेत. जेवढ्या मोफतच्या मिळतील तेवढा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. अतिरिक्त धावा, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 30, 4 बाद 30. पुन्हा एकदा वेगवान फटका आणि बॉल जाईल सीमारेषा पार. शैलेश यांच्या बॅट मधून हा येतोय रुबाबदार चौकार. धन्यवाद. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 34, 4 बाद. पुन्हा एकदा एक वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 35. फायटिंग स्कोर आहे. आता कुठेतरी मॅचला मजा येणार. 35 धावा आतापर्यंत झाल्यात, 4 बाद. पुन्हा एकदा वेगवान फटका आहे. चांगला डायव्हिंग एफर्ट इथे केलाय, परंतु झेल मात्र होत नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 36. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 10 धावा होत्या. त्यानंतर मात्र गेअर इथे शिफ्ट केलाय. पुन्हा एकदा चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी मात्र गाठता आली नाही. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 37 धावा. 4 बॅटर बाद 37. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगवान फटका इथे खेळलाय. 1 धाव इथे नक्कीच प्राप्त होते. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, 38 झाल्यात. या इनिंगचा शेवटचा बॉल. 38 झाल्यात. अजून किती या शेवटच्या चेंडूवरती. वाह, फटका तर चांगला आहे, परंतु एकच. 39 झाल्यात. विजयासाठी 40 धावेंची गरज आहे. 40 धावा विजयासाठी. त्यामुळे एक फायटिंग स्कोर आहे. 40 धावा काही कमी नाहीयेत. 40 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. तेवढीच तिखट गोलंदाजी करावी लागेल, तेवढाच भेदक मारा करावा लागेल, तेवढाच पटकन विकेट घ्यावा लागतील. परंतु बॅटर ज्या कॉन्फिडन्सनी मैदानामध्ये उतरतायत तो देखील वाखाणण्याजोगा आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये दाखल होत आहे. निलेश इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी येत आहेत. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती आलेली अतिरिक्त धाव. शुभारंभ व्हाईट बॉलने. हा चेंडू देखील ऑन साइडला इथे खेळून काढलाय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 2. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. नंदू इथे गोलंदाजी मार्क वरती. इथे देखील बॅटची एज आणि बॅट वरतून चेंडू ज्यावेळेस ब्रश होतोय त्यावेळेस सिंगल इथे प्राप्त केली जाते. कालच्या दिवसभरामध्ये संघाने चांगली कामगिरी केली, परंतु आता आव्हान थोडंसं कडवं आहे. आणि असंच होत राहतं. ज्यावेळेस तुम्ही मॅचेस जिंकत जाताना त्यावेळेस थोडीशी आव्हानं इथे कडवी होत जातात प्रत्येक संघाच्या विरोधात. हा चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. बॅलन्स कमी आहे, त्यामुळे असा खर्च करणं परवडणार नाही. थोडीशी आटोक्यामध्ये गोलंदाजी करावी लागेल अँगलचा इथे वापर करण्यासाठी. पुन्हा एकदा तोच टप्पा आणि त्यामुळे इथे अवांतर धावा आहेत. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह निलेश यांच्या बॅट मधून. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 6. निलेश आणि रणजित. पुढचा बॉल. इथे देखील सरळ बॅटचा वापर, परंतु क्षेत्ररक्षण त्यापेक्षा देखील सुरेख.
जवळपास आपल्या संघासाठी 5 धावा वाचवण्याचं काम इथे क्षेत्ररक्षकांनी केलंय. चांगला डायव्हिंग एफर्ट आपण बघितला आणि त्यामुळे धावा इथे वाचवल्या गेल्यात. एक धाव मिळेल. धावसंख्या 6. पुन्हा एकदा इथे धाव घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं धावसंख्या 7 आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 अवांतर आहेत आणि 2-2 धावा दोन्ही बॅटरच्या खात्यामध्ये जोडल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती कृष्णा यांना आमंत्रित केलाय. काल या गोलंदाजाने या खेळाडूने प्रभावित केलं आपल्या संघासाठी. आघाडीचं षटक हाताळलं होतं आणि इथे देखील आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिलाच बॉल हळूवार पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न केला. इथे थोडीशी गडबड झाली. नाही, ज्यावेळेस चेंडू इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस क्षेत्ररक्षकाचा पायाचा स्पर्श पहिल्या यष्टांना झाला. त्यामुळे पंचांचं काम थोडंसं इथे सोपं झालं. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 8. पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अजूनही 32 करायच्या आहेत. 34 चेंडूंमध्ये 32 धावा. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. 33 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज आहे. 33 बॉल 31. काटेकी टक्कर. वाह, पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. रणजित इथे होतील बाद. पहिल्या बॅटरला डगआउटच्या दिशेने धाडण्यामध्ये यश मिळत आहे. चला, नवीन बॅटर स्ट्राइक वरती. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील. पुढचा बॉल इथे देखील आल्या हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय ऑन साइडला. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. अजूनही 30 करायच्या आहेत. मॅच दोन्ही संघांकडे समसमान आहे. वाह, वेगवान प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. हा येतोय हाय अँड हँडसम. षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेनंतर धावसंख्या होते ती 16. राजेंद्र पाटील पहिलाच बॉल इथे फुलटॉस हाताळत आहेत. 29 चेंडूंमध्ये अजूनही 24 करायचे आहेत. हा चेंडू मात्र भरकटला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. 1 बाद 17. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र ती धाव पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिट केलाय परंतु यशस्वीरित्या स्वप्नील आणि त्यांच्या बरोबरीने असलेले निलेश ते वेगवान इथे धाव पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी देखील या दोन्ही खेळाडूंनी केली आणि बॅटिंग देखील तंत्रशुद्ध बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी गती कमी केली आणि चेंडू देखील थोडासा काटा बदलतोय असं दर्शवलं बॅटरने. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
इथे देखील फुल टॉस. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. राजेंद्र पाटील पुन्हा एकदा कमबॅक करतायत. इथे देखील फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 19. 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल स्वप्नील यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात वजन. धावा अर्धा डझन. षटकार. धन्यवाद. पुढचा बॉल. पुन्हा एकदा काहीसं बदलालित्य केलंय. नंदू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलेत. 25 झालेत. विजयासाठी 15 करायच्यात 23 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा वेगवान फटका आणि त्या दरम्यान मात्र सिंगल नक्कीच मिळतेय. निलेश यांनी गोलंदाजी बरोबरच फलंदाजी देखील चांगली केली आणि स्वप्नील काय खेळाडू आहेत. दोघांच्या वरती जबाबदारी मोठी आहे. हा चेंडू मात्र भरकटला जाईल, परंतु हा चेंडू मात्र पायावरती आदळतोय. पुढचा बॉल. इथे देखील हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर. 27 धावा जे आतापर्यंत झाल्यात. पदलालित्य पंचांनाच बरोबर इथे हेरलंय. पंचांनी 3 धावा इथे बऱ्यापैकी वाचवल्यात फिल्डिंग टीमच्या. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. एकच धाव इथे जेमतेम. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील. 1 से भले 2. आणि मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, एकदा घर फिरलं ना की घराचे वाशे पण फिरतात. एकदा गोलंदाजी चांगली नाही म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षणही थोडंसं खराब होत आहे. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. काय बॅटिंग केली आहे निलेश यांनी. अप्रतिम. सेन्सिबल. 14 चेंडूंमध्ये 14 धावींवरती ते नाबाद आहेत. आणि निलेश फिल्डिंग टीमला सांगत असतील की अशा पद्धतीनेच धावा बनवाव्या लागतात. सिंगल डबल कडे लक्ष द्यावं लागतं. सांगितलं ना 31. 18 चेंडूंमध्ये 9 धावींची गरज आहे. 18 बॉल 9. राजेंद्र पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे देखील सॉलिड इन डिफेन्स. निर्धाव डॉट. पुन्हा एकदा वेगवान फटका आहे आणि त्या दरम्यान सिंगल. 16 चेंडू आणि 8 धावींची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये 8 धावा. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळला आहे. पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33. एक बॅटर बाद 33. इथे मात्र फुल टॉस. त्याच्यावरती फायदा घेता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. वाईट बॉल. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. 34 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 6 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे राजेंद्र पाटील यांच्याकडून हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 34 झाल्यात. 6 अजूनही गरजेचे आहेत. इथे वाह. सुरेख सुरेख गोलंदाजी. षटकाची समाप्ती. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 6 धावींची गरज. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती येतील. 12 चेंडूंमध्ये 6 धावा अजूनही बनवायच्या आहेत. एखादं निर्धाव षटक हाताळण्याची जबाबदारी कोण घेईल. अमित. अमित इथे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती असतील स्वप्नील. 12 चेंडूंमध्ये 6 धावा.
पहिलाच बॉल बदलालित्य क्षेत्ररक्षण चांगला आहे. सिंगल पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न बदलालित्य केलंय. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. पुन्हा एकदा वेगवान फटका आहे. पुन्हा एकदा सिंगल इथे मिळेल. 10 चेंडूंमध्ये 4 धावींची गरज आहे. 10 बॉल 4. पुन्हा एकदा इथे निर्धाव. इथे क्षेत्ररक्षण खराब. धावा वाचवायच्या आहेत परंतु इथे काही ना काही चुकीमुळे धावा येत आहेत. 3 धावींची अजूनही गरज. 9 चेंडू आणि 3 धावा. 9 बॉल 3. स्ट्राइक वरती निलेश. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि अप्रतिम अशी फटकेबाजी. पुन्हा एकदा सिंगल इथे प्राप्त केली आहे. 38 धावा झाल्यात. निलेश 21 चेंडूंमध्ये 17 तर स्वप्नील 9 चेंडूंमध्ये 12 धावेंवरती नाबाद आहेत. हा चेंडू देखील सिंगल इथे मिळते आहे. स्कोर लेवल 7 चेंडू आणि 2 धावींची गरज. 7 बॉल 2. इथे मात्र मॅच फिनिश होते. विजेत्या संघाचं अभिनंदन. जो संघ पराभूत झालाय त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. वेल डन, वेल प्लेड. चांगला खेळ झाला. यश डीजे. तांबडी तांबडी ही चमकते तांबडी तांबडी ही चमकते तांबडी तांबडी ही चमकते मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी ही चमकते तांबडी तांबडी ही चमकते عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب من يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شبيب عطني رقصة وفريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي نعرفه صيد. Winter present. Man of the match goes to Swapnil. طق سيارة بوليس يلا يلا سوي لي رقصة بتاعي رقصة البطريق ولا سرقة في مكان. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة. حلو حلو